नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMSचा सायन्समधील तिसरा टॉपिक पाहणार आहोत। आपल्या टॉपिकचे नाव आहे बल व दाब, फोर्स अँड प्रेशर। या टॉपिक अंतर्गत आपण बल म्हणजे काय, बलाचे प्रकार, फोर्स म्हणजे दाब म्हणजे काय, दाबाचे प्रकार, अशा अनेक पॉइंट आपण पाहणार आहोत। एक एक पॉइंट आपण घेऊया। पहा, बल म्हणजे काय। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बलाशी निगडीतच कामं करतो। पहा, बल म्हणजे काय तर लक्षात येते का, आपल्याला कुठलीही वस्तू हलवायची असेल, आता आपल्याकडे माझ्या हातात हा पेन आहे आणि ह्या पेननी मला ह्या बोर्डवर काहीतरी लिहायचं आहे, पण हा पेन जेव्हा मी हातात घेते तेव्हा मला तिथे लिहिण्यासाठी बल लावावं लागतं। तर बलची सायंटिफिक व्याख्या, वैज्ञानिकदृष्ट्या व्याख्या काय होईल पहा, कुठलीही स्थिर वस्तू आहे, त्या स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते। हा पेन आहे, याला मी फोर्स लावला नाही आणि ह्या काहीच न करता हा जागेवर ठेवला तर तो जागेवरच राहील, पण तो मी उचलला आणि त्याने लिखाणाचं काम चालू केलं। लिखाण करण्यासाठी मला काहीतरी ताकद लावावी लागते, फोर्स लावावं लागतं, दिस इज कॉल्ड बल। ओके, तरच ती स्थिर राहते। तर गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते। हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे। न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे, स्थिर वस्तूवर बल कार्यरत करत नसेल तर ती स्थिरच राहते व गतिमान वस्तूवर जरी बल कार्य नसेल करत तरी ती गतिमान राहते। पहा, गाडी चालवत असेल आपण आणि गाडी चालवताना आपल्याला एकसारखं स्पीड असेल, जर स्पीड कमी करायचा असेल तरीही आपल्याला फोर्स लावावा लागतो, स्पीड वाढवायचा असेल तरी फोर्स नाहीतर ती त्याच गतीने पुढे पुढे जाते। स्थिर वस्तू आहे, ही बॉटल आहे आणि ही मला आता पाणी प्यायचं आहे, मी त्याला बल लावले, ती आपोआप येईल का तोंडाजवळ पाणी प्यायचे म्हणून, तर इथे काहीतरी फोर्स ॲक्ट केलेला आहे, फोर्स आपण लावलेला आहे, यालाच आपण बल असे म्हणतो। बल ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल। बल म्हणजे ताकद लावून केलेलं कार्य। पहा, आता बलांचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता काही बलं अशी आहेत की ती एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळं बल लागलं जातं, काही बलं आहेत संपर्कात नाही आली तरी सुद्धा बल प्रयुक्त होते। मग जे संपर्कात येऊन बल तयार होतं, बल लागतं, त्याला आपण म्हणतो संपर्क बल। उदाहरणार्थ, वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलाला संपर्क बल असे म्हणतात। वस्तूंचा एकमेकांशी आलेल्या थेट संपर्क, डायरेक्ट संपर्क आलेला आहे। पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसते एक गाडी आहे, ही व्यक्ती त्या गाडीला ढकलत आहे म्हणजे बल लावत आहे, फोर्स म्हणजे ह्या व्यक्तींनी लावलेली ताकद ह्या गाडीच्या संपर्कात आलेली आहे, संपर्क बल। हा जो मुलगा आहे हा ह्या कुत्र्याला ओढत आहे, पण हा कुत्रा काय आहे, जागचा सुद्धा हलत नाही आहे आणि हा मुलगा फुटबॉल खेळत आहे, यांनी सुद्धा पायाने काय केलेलं आहे, ह्या बॉलला फोर्स केलेला आहे। हे दोघं एकमेकांच्या ही तीनही चित्रामध्ये आपल्या लक्षात येते, म्हणजे ही तीनही चित्रे जी दिसत आहेत आपल्याला, ही संपर्क बलाची उदाहरणं आहेत। एकमेकांच्या संपर्कात येऊन फोर्स प्रयुक्त झालेला आहे, याला म्हणतात संपर्क बल। ओके, याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स। इंग्लिशमध्ये काय म्हणतात, संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स। ओके, संपर्क बल उदाहरण लक्षात ठेवायची। मग परीक्षेला तुम्हाला असं विचारलं जातं, एक मुलगा कुत्र्याला ओढत आहे तर तो कोणत्या बलाशी निगडीत आहे, किंवा गाडी ढकलताना कुठलं बल वापरलं जातं, असे प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। बलाचे आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया, असंपर्क बल म्हणजे काय। दोन वस्तूंमध्ये, पहा, थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला अनुभव येतो, कधी कधी पहा आपला कंगवा जो असतो तो तेलकट झालेला असतो, केस विंचरायचा कंगवा आपण डोक्यामध्ये विंचरल्यानंतर तो जर असे कागदाचे कपडे तुकडे पडलेले असतील आणि चुकून आपल्याकडनं खाली पडला तर तो काय करतो माहिती आहे का, धूळ शोषून घेतो किंवा ते कागद शोषून घेतो। म्हणजेच काय, दोन वस्तूमध्ये संपर्क नसला, असं तुटक लांब ठेवले आपण आपल्या हातामध्ये आहे तरी ते असं लगेच आपल्याला ओढल्याची भावना तिथे होते, तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, या बलास म्हणायचं असंपर्क बल, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स।
त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दोन वस्तूमध्ये संपर्क नाही आहे. पहा इथे आहे का जवळचा, जवळून ढकललेला नाही आहे. हा कंगवा आहे केस विंचरल्यानंतर आणि कागदाचे तुकडे त्यांनी शोषून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं उदाहरण आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. हे आहे पहा चुंबक. काय आहे, नालाकृती चुंबक आहे, म्हणजे यू आकाराचं चुंबक आहे आणि इथे खिळे पडलेले आहेत. चुंबक हे डायरेक्ट काय केलेलं आहे, चुंबकाने त्या खिळ्यांना आकर्षित केलेलं आहे पहा. आणि म्हणजे ही सुद्धा असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. आपलं गुरुत्वीय बल आहे, म्हणजे आपले ग्रह पृथ्वीभोवती किंवा सूर्याभोवती जे ग्रह फिरतात हे गुरुत्वीय बलाचं उदाहरण आहे. चुंबकीय बल आत्ताच पाहिलं. आणि स्थितिक विद्युत बल हे सुद्धा आपलं फ्रीज आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या फ्रीजमध्ये सुद्धा चुंबक आहे पहा. आपण फ्रीज उघडलं त्यालाच आपण रेफ्रिजरेटर असे देखील म्हणतो. फ्रीज उघडल्यानंतर फ्रीजच्या दरवाजा थोडासा आपण असं ढकलायला गेलो की तो आपोआप लॉक होतो, कारण त्याच्यामध्ये चुंबकीय बल आहे आणि त्याच्यामध्ये विद्युत बल देखील आहे. कोणतं, विद्युत बल आणि चुंबकीय बल हे दोन्हीही आपल्या फ्रीजमध्ये आहेत पहा. आता इथे झाडावरचं फळ खाली पडताना दिसतंय, नारळाचं झाड आहे आणि मस्त नारळ खाली पडलेलं आहे. हे गुरुत्वीय बलाचं, म्हणजे आपण असंपर्क बल म्हणजे काय पहा, चुंबकीय बल, गुरुत्वीय हे गुरुत्वीय बल आहे, चुंबकीय बल आहे. ओके. ही आणि स्थितिक विद्युत बल आहे, कंगवा कागदाला कंगव्याला कागदाचे तुकडे चिकटणे स्थितिक विद्युत बल आहे. ही उदाहरणं लक्षात ठेवा. घर्षण बल, घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली नसती. घर्षण बल नसते तर काय झालं नसतं, न्यूटनच्या गतिमान राहिली असती कंटिन्यू. जर घर्षण बल कंटिन्यू एखादी वस्तू चालायला लागली का ती चालतच राहिली असती. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे चालतोय जमिनीवर, आता मी इथं उभी आहे आणि अशा बोर्डकडे जाते परत माघारी येते, हे सुद्धा काय आहे, घर्षण बल आहे. घर्षण बलाचं उदाहरण आहे. जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत जातोय पहा. जेव्हा आपण चालतो म्हणजे जमीन मागे ढकलतोय, म्हणजे आपण घर्षण करतोय. घर्षण नसेल तर आपण घसरून पडू शकतो. म्हणून शेवाळावरून आपण कारण तिथं घर्षण बल प्रयुक्त नसतं. शेवाळावरून किंवा बाथरूमच्या टाईल जर खराब झाल्या तर तिथंही तर रखरखीतपणा जाऊन थोडंसं शेवाळलेलं म्हणून आपण पडण्याचे चान्स जास्त असतात, कारण तिथं घर्षण बल काय असते, कमी असते. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. घर्षण बल हे सर्व गतिमान, ज्या ज्या काही गतिमान वस्तू आहे त्या प्रत्येक गतिमान वस्तूवर प्रयुक्त असते. मग तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो पहा, घर्षण बल हे टिंबटिंब वस्तूंवर प्रयुक्त असते, गतिमान, स्थित किंवा अजून एखादे 2-3 ऑप्शन देतात आणि त्याच्यात विचारतात, किंवा सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त बल जे असते त्यास टिंबटिंब बल म्हणतात. मग घर्षण बल, आता कोणतं बल पाहिलं आपण, संपर्क बल, असंपर्क बल, बरोबर, संतुलित बल, असंतुलित बल, असे 4-5 बलांचे प्रकार तिथे 4 देतात आणि योग्य पर्याय तुम्हाला तिथे निवडायचा. आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होतात पहा. आपण पुढे चाललोय तर जमीन मागे पडते, बरोबर ना, गतीच्या दिशेने प्रयुक्त होत असतं. घर्षण बल हे नेहमी गतीच्या दिशेच्या विरुद्ध प्रयुक्त होतं, हे लक्षात ठेवायचे. रस्त्यातील केळीच्या सालीवरून घसरायला होते तेव्हा तुम्ही पाहिले असेल चिखलामुळेही घसरायला होते. ही दोन्ही उदाहरणं घर्षण बल कमी झालं, तिथं घर्षण कमी होतं म्हणून आपल्याला काय होतं, तिथे आपण घसरतो किंवा पडतो. आता पुढचा बलाचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, संतुलित बल. काय आहे, संतुलित बल. आता एक चित्र दिसत आहे पहा, हा टेबल आहे, या टेबलवर 2 पारडी आहेत आणि हा एक ठोकळा ठेवलेला आहे. असंतुलित बल आणि संतुलित बल. आता संतुलित म्हणजे बॅलन्स फोर्स, संतुलित म्हणजे काय, बॅलन्स. बॅलन्स म्हणजे एकदम बॅलन्स. आईने जर दुकानात पाठवलं आपल्याला आणि सांगितलं 1 किलो साखर घेऊन ये, तर दुकानदार काय करतो, 1 किलो साखर असेल तर 1000 ग्रॅमचं माप तो काय टाकतो, म्हणजेच 1 किलोचं माप तो त्या पारड्यामध्ये, एका पारड्यामध्ये टाकतो, असं माप असतं पहा. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपल्याला 1 किलो साखर देतो. जोपर्यंत ते माप असं एक माप खाली एक माप वर असं देतो का नाही, तंतोतंत ती माप बॅलन्स होतात, तेव्हा आपलं माप कंप्लीट होतं साखरेचं. मग तो पॅक करून आपल्याला ती साखर देतो, त्याला म्हणायचं संतुलित बल.
बॅलन्स फोर्स आणि त्यातली थोडीशी साखर काढून घेतली का एक माप खाली जातं, एक माप वर येतं, याला म्हणायचं असंतुलित बल, अनबॅलन्स फोर्स. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. पहा बरं का, हे समजून घ्या. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने, एकच दिशा आहे, विरुद्ध दिशा नाही, एकाच दिशेने अनेक बल लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे, त्यांची बेरीज करायची. एक बल बेरजे एवढे बल त्या वस्तूवर, म्हणजे त्या वस्तूचं बल किती आहे, तर एकाच वस्तूवर एकाच दिशेने आपण अनेक बल लावल्यास बेरीज करायची त्यांची, त्याच्या बेरजे एवढं बल त्या वस्तूवर असतं, बेरीज करायची. पहा, जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली, दोन बले पण कशी लावलेली आहे, इथं एकाच दिशेने लावली, इथं परस्पर विरुद्ध बाजूने लावली, तर त्यांचा फरक जो आहे ते बल त्या वस्तूवर प्रयुक्त होतं. समजा आता इकडून 10 आहे आणि परस्पर विरुद्ध दुसरी बाजू 7 आहे, मग दोघांमधला फरक 3 आहे, म्हणजे त्यातलं बल झालं. पहा, त्यांचा फरक म्हणजे वजाबाकी, मग त्यांच्या फरका इतकं बल वस्तूवर प्रयुक्त होतं, म्हणजे 3 बल. आता कोणत्या एककात मोजतात, त्याला युनिट काय द्यायचं, याचाही अभ्यास आपण करणार आहोत. बल हे परिणाम आणि दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. खूप महत्त्वाचं आहे. पहा, IMP, बल हे परिमाण आणि दिशा यामध्ये व्यक्त केले जाते, आणि जिथे परिमाण आणि दिशा असते त्याला सदिश राशी म्हणतात. पहा, जिथे परिणाम पण असतो, परिमाण पण असते आणि दिशा पण असते, त्याला म्हणतात एकाच दिशेने, आपण पाहिले नाही, एकाच दिशेने, ओके, आणि परिमाण पण आहे, म्हणजे यांच्यामध्ये व्यक्त केले तर बल ही सदिश राशी आहे, म्हणून याला सदिश राशी असे म्हणतात. आलं लक्षात? बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते, बल ही सदिश राशी आहे. बलामुळे स्थिर वस्तूला फोर्स, आत्ताच पाहिले आपण, गाडी ढकलतोय ती व्यक्ती, तो मुलगा कुत्र्याला ओढतोय, बरोबर, आणि बलामुळे स्थिर वस्तूला गती, जी थांबलेली वस्तू आहे, आता ही वस्तू थांबलेली आहे, मी याला काहीतरी टच केलं की म्हणजेच फोर्स लावला, तर ही काय होणार आहे, गतिमान होणार आहे. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते, गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. बल लावले, आता आपल्याला गाडी चालवत आहोत आपण आणि आपल्याला टर्न घ्यायचा आहे, त्यावेळेला आपली गाडी जशी चालली तशाच वेगाने काहीच न करता गाडी टर्न घेते का, नाही, तर आपल्याला फोर्स लावावा लागतो. आपल्याला जिकडे टर्न घ्यायचा आहे त्या दिशेने गाडी वळवावी लागते, म्हणजे वस्तूची चाल व दिशा बदलावी लागते. चाल म्हणजे त्याचा आपल्याला वेग बदलावा लागतो, त्याला फोर्स लावावा लागतो. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक. चाललेली वस्तू आहे, गाडी चाललेली आहे आणि आता आपला स्टॉप आलेला आहे, आपल्याला गाडी थांबवायची आहे, त्यावेळेला मग आता थांब गाडी असं म्हटल्यावर गाडी थांबणार आहे का, नाही, तर तेव्हाही आपल्याला फोर्स लावावा लागतो. म्हणजे गतिमान वस्तू, स्थिर वस्तू चालवण्यासाठी बल लागते, गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यक असते. बलामुळे वस्तूचा आकार बदलू शकतो बल लावल्यामुळे. आपलं रोजचं घरातलं उदाहरण आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, आई रोज कणिक मळते, बरोबर, आपण कणकेला सुरुवातीला पीठ असतं, पाणी घालून त्याचा पहिले वेडावाकडा आकार होतो, नंतर आई काय करते, कणिक मळून त्याचा गोल आकार करते, किंवा आपण त्या कणकेला ज्या डब्यात ठेवू त्याचा आकार त्याला प्राप्त होतो, ज्या पातेल्यात ठेवू, ज्या आकाराच्या वस्तूमध्ये, म्हणजेच काय, तर कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला जर बल लावले तर त्याचा आकार बदलतो. कुंभार जो आहे तो मडक्याला आकार देताना देखील बलाचा वापर करतो. अशी खूप सारी रोजच्या जीवनामध्ये उदाहरणं आहेत की तिथं आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं. उठल्यापासून आपल्याला झोपेपर्यंत बल आणि बल याच्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही. आपलं ब्रश करण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जेवण करण्यापर्यंत सुद्धा आपल्याला फोर्स लावावा लागतो. ही अशी खूप सारी उदाहरणं आहेत. मग बलांचे प्रकार पाहिले आपण, बलांचे 2 प्रकार पाहिले आपण. मुख्य प्रकार संपर्क बल, असंपर्क बल, त्यानंतर संतुलित बल. 4 प्रकार पाहिले, संतुलित बल आणि असंतुलित बल. ओके, संतुलित बलाचं उदाहरण पाहिले, टेबलवरील प्रयुक्त बल. असंतुलित बल म्हणजे इम्बॅलन्स बल. ओके, त्याच्यानंतर आता हे जे बल आहे याचं ह्या बलाचे आपल्याला इथे दिलेले नाही, पण आपण पाहूयात. बलाचं जे एकक आहे ते आहे न्यूटन. बलाचं एकक काय आहे, SI युनिट आहे बलाचं, लक्षात ठेवायचं. बल
बल म्हटलं की SI म्हणजे CGS MKS बल, SI युनिट आहे N फोर्स. मग फोर्स म्हटलं की त्याचं युनिट काय असणार आहे N, हे लक्षात ठेवायचं. बलाचं SI पद्धतीतील परीक्षेला असे प्रश्न येऊ शकतात. बलाचे SI पद्धतीतील एकक खालीलपैकी टिंबटिंब आहे. न्यूटन आहे, पास्कल आहे, फोर्स आहे, वेगवेगळे काही पण मीटर पर सेकंद आहे, असे 4 ऑप्शन देतील. एक ऑप्शन आपल्याला इथे निवडायचं आहे, ते आहे न्यूटन. कॅपिटल N आहे पहा, कॅपिटल N. आता बल व बलांचे प्रकार पाहिले, बलाचं युनिट आपण काय आहे ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत पुढचा टॉपिक जडत्व. आता काय आहे जडत्व? जडत्व नावातच आहे पहा, इंग्लिशमध्ये त्याला इनर्शिया असे म्हणतात. नावातच आहे. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. वस्तू गतीच्या, आता एखादी वस्तू गतिमान आहे आणि त्याच्या गतीची जी सध्याची स्थिती आहे त्या स्थितीत राहण्याच्या स्थितीला जडत्व असे म्हणतात. काय म्हणतात? जडत्व असे म्हणतात. वस्तू जी गतिमान असताना तिची जी स्थिती आहे त्याची जी स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतो त्याला जडत्व असे म्हणतात. म्हणून बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास, आपण जर बाहेरून बल नाही लावलं तर स्थिर वस्तूतील स्थितीतील वस्तू स्थिरच राहते. बरोबर. ह्या बोर्डला आपण हातच नाही लावला, तो असाच राहिला, त्याच्यावर काहीच फोर्स अप्लाय नाही केला तर तो बोर्ड असाच्या असा राहणार आहे. त्याच्यावर काहीच लिहिलं नाही तरीही काही होणार, त्याच्यावर काहीतरी आपल्याला बल प्रयुक्त करावं लागेल. गतिमान वस्तूतील वस्तू गतिमान स्थितीत राहते. गतिमान एखादी वस्तू चालू आहे त्याच्यावर तो, तर फॅन आहे, आता हा फॅन चालू आहे, याला आपण काहीच केलं नाही, तो कंटिन्यू चालूच राहणार आहे पहा, तो बंद होणार नाही. मग तो बंद होण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाइड करावा लागेल, म्हणजेच त्याच्या ज्या स्थितीत राहण्याच्या त्याला जडत्व असं, तो ज्या स्थितीत आहे ना त्या स्थितीत असण्याच्या स्थितीला जडत्व असे म्हणतात. कळलं इथपर्यंत सर्वांना? गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहण्याचा जो प्रकार आहे किंवा स्थिर वस्तू स्थिर स्थितीत राहण्याची जी कंडिशन आहे. आता ही बॉटल आहे, याला आपण काहीच नाही केलं, एका जागेवरून त्याच जागेवर ठेवलं. खूप सारे उदाहरणं आहेत, पुस्तकं आहेत, बेंच आहेत, आपल्या वर्गातले अनेक उदाहरणं आहेत. त्या आपण न हलवली त्याच कंडिशन राहण्याची जी स्थिती ती म्हणजे जडत्व. कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. कन्सेप्ट समजून घ्या सर्वप्रथम. कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. व्याख्या कळाल्या, कन्सेप्ट कळाली तर त्याच्यातले आपल्याला पुढच्या ज्या खाचाखोचा आहेत त्या कळतात. मग आता जडत्वांचे प्रकार आहेत पहा. जसे आपण बलांचे प्रकार पाहिले 4: संपर्क बल, असंपर्क बल, संतुलित बल आणि असंतुलित बल. जडत्वांचे प्रकार. विराम अवस्थेतील जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम म्हणजे आराम, जशी आहे तशी पहा. विराम अवस्था म्हणजे सुरुवातीची अवस्था. विराम अवस्था म्हणजे तिची जशी अवस्था, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात पहा. मग आता जडत्वाचा पहिला प्रकार आहे विराम अवस्थेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, आपल्याला समजण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. आपण कितीतरी वेळा असे अनुभव घेतलेले आहेत. बसमध्ये, आपल्या गाडीमध्ये आपण बसलो आणि अचानक गाडी स्टार्ट झाली, बस स्टार्ट झाली तर आपण मागच्या दिशेने झुकलं जातो पहा. मागच्या दिशेने झुकलो जातो, त्याला म्हणायचं, ती जी अवस्था आहे त्याला म्हणणार आपण विराम अवस्थेतील. आराम असतो, निवांत बसलेला असतो, अचानक गाडी स्टार्ट होती आणि गाडी स्टार्ट झाल्यामुळं टू व्हीलर पण पहा, टू व्हीलरवर आपण बसलेलो आहे आणि मागचा जर व्यक्ती असेल तर तो गाडी चालू झाल्यावर अचानक मागे होतो, याला म्हणायचं विराम अवस्थेतील जडत्व. गतीचे जडत्व. वस्तूच्या जर स्वाभाविक गुणधर्मामुळे पहा, दुसरा प्रकार पाहतोय आपण जडत्वाचा, विरामावस्थेतील जडत्व. दुसरा आहे गतीचे जडत्व. वस्तू मगाशी स्थिर होती वस्तू, आता गती आहे. वस्तूच्या ज्या आता सेमच आहे पहा, फक्त एक एक शब्द बदलतोय. व्याख्या कशा लक्षात ठेवायच्या? मगाशी होतं वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे, आता ही तेच आहे, फक्त इथे गतिमान आहे, तिथे काय आहे? विरामावस्था आहे. गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ
गती, आता हा फॅन चालू आहे, ह्या फॅनला गती आहे आणि फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर देखील काही वेळ फिरत राहतो. बंद केल्यावर फॅन लगेच असा गपकन बंद होतो का? नाही, तर तो जसा स्लो चालू होताना हळूहळू चालू होतो तसा तो बंद होताना देखील काही वेळानंतर बंद होतो. बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. पहा बरं का, बस चालू झाल्यावर प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात आणि बस थांबल्यावर प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. याला म्हणायचं, कारण बसला गती आहे. पहा, बसला काय आलेली आहे? बस चालू आहे, बसला गती आहे, फॅन चालू आहे आणि त्या गतीमुळं प्रवासी अचानक ब्रेक लागला तर आपण अशा पुढे पडतो ना. कितीतरी वेळा ऐकतो आपण, म्हणून सीट बेल्ट लावला पाहिजे. सीट बेल्ट नाही लावला तर आपण तोंडावर पडतो, नाक तोंड दात फुटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला सीट बेल्ट हा कंपल्सरी कायदा केलेला आहे आणि तो आपल्या सुरक्षेसाठी आहे. गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावणं हे आपल्या सुरक्षेसाठी आहे. पण आपल्याला वाटतं की सरकारच्या याच्यात काहीतरी फायदा आहे, गव्हर्नमेंटचा फायदा आहे, पोलिसांचा फायदा आहे, मग पोलिसांना पाहिलं की आपण बेल्ट लावतो. पण उद्या जर ॲक्सिडेंट झाला, चालता चालता पुढे काय कोणी एखादा अंगावर आला, अचानक रस्त्याने आडवा गेला, त्यावेळेला जर ब्रेक लावलं तर बेल्ट असल्यामुळं आपण जास्त पुढे न जाता अचानक त्या जागी थांबून आपला अपघात होण्यापासून आपण वाचू शकतो. म्हणून गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावणं हे आपल्या फायद्याचं आहे, पोलिसांच्या फायद्याचं नाही. पण आपण व्यक्ती काय करतो आपल्याला माहीत आहे चांगलं. प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. दिशेचे जडत्व. आता पहा, स्थिर वस्तूचे म्हणजे विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे, स्वाभाविक म्हणजे त्याचा मूळचा स्वभाव आहे वस्तूचा, ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. वस्तू आहे एखादी वस्तू आणि ती स्वतःची दिशा बदलू शकत नाही, त्याला दिशेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ मगाशी सांगितलं मी, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. आता पहा, आपल्याला आता गाडीत बसमध्ये बसलोय किंवा आपल्या गाडीत बसलोय आणि अचानक घाटातून गाडी चाललेली आहे आणि अचानक आपण असा टर्न घेतला. असा टर्न घेतल्यानंतर प्रवासी इकडच्या बाजूला जात आहेत, विरुद्ध बाजूला जात आहेत. उजवीकडे टर्न घेतला तर प्रवासी डावीकडे जातात, डावीकडे टर्न घेतला तर प्रवासी कुठे जातात? उजवीकडे जातात. याला म्हणायचं दिशेचे जडत्व. कन्सेप्ट समजून घ्या, व्याख्या समजून घ्या. पहा, गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. इथं पण काय आहे? गतिमान अवस्थेतील बदल होऊ शकत नाही. तिथं आहे विराम अवस्थेतील बदल होऊ शकत नाही. या सर्वांना त्याचे जडत्व असे म्हणतात. ओके, चला पुढे. दाब पुढचा पॉईंट आहे. आता यातला अर्धा भाग आपला शिकून झालाय. पहा काय झालेलं आहे. आपल्या लेसनचं नाव काय आहे? पहा, बल व दाब, फोर्स आणि प्रेशर. ओके, बल व दाब. आता त्यातलं बल म्हणजे काय? कुठलीही गोष्ट बल लावल्याशिवाय स्थिर वस्तू गतिमान होत नाही. गतिमान वस्तू स्थिर होण्यासाठी सुद्धा बल लावावे लागते, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आता दाब. आता काय फरक आहे? आपल्याला वाटतं दाब द्या म्हणजेच बल द्या. सायंटिफिकरित्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या प्रेशर नावच आहे, फोर्स वेगळा आहे, प्रेशर वेगळं आहे. ओके, आपल्या घरामध्ये प्रेशर कुकर असतो, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे नाव. रोज आपण वरण भात खातो, गरम गरम प्रेशर. ओके, प्रेशर म्हणजे दाब. आता काय आहे पहा, एकक क्षेत्रफळावर, एकक म्हणजे युनिट, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत, लंब म्हणजे सगळ्यांना माहीत आहे लंब. ओके, 90 डिग्री लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेस प्रयुक्त असणाऱ्या बलास 90 डिग्रीमध्ये प्रयुक्त असणारं जे बल आहे त्याला प्रेशर असे म्हणतात. ओके, मग काय आहे दाबाची व्याख्या? दाब. आता दाबासाठी बल आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीचा दाब आपल्याला काढायचा असेल, प्रेशर काढायचं असेल तर त्याच्यासाठी बल आवश्यक आहे. आणि त्याचे एकक क्षेत्रफळ, युनिटच म्हटलेलं त्यांनी व्याख्येमध्येच दिलेलं आहे, युनिट एरिया, एकक क्षेत्रफळ. ओके, बल, ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. कशावर बल प्रयुक्त केले त्याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे एरिया. क्षेत्रफळ म्हणजे काय? एरिया. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.
आपण ज्या घरामध्ये राहतो, जेवढी जागा आपली आहे त्याला आपण आपला एरिया समजतो. आपल्या गल्लीचा एरिया आपला असतो, आपल्या घराचा एरिया आपल्या स्वतःचा असतो, म्हणजे प्रत्येकाचा एरिया ठरलेला आहे. मग ह्या दाबासाठी सुद्धा आपल्याला सूत्र तयार किंवा दाब काढण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा प्रेशर किती आहे, दाब किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युलाची मग दाबाचं सूत्र आहे पहा. दाब बरोबर बल भागिले ज्यावर प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. काय दाब बरोबर म्हणजेच काय बल गुणिले बल भागिले क्षेत्रफळ. मग दाब म्हणजे काय इंग्लिशमधून काय होईल, दाब म्हणजे काय प्रेशर. P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. दाब इज इक्वल टू बल ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. P इज इक्वल टू फोर्स इंटू एरिया. ओके, शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ म्हणजे ज्याच्यावर बल प्रयुक्त केले तेच. मग शॉर्टमध्ये P इज इक्वल टू F इंटू F अपॉन A. दाब इज इक्वल टू बल भागिले क्षेत्रफळ. मग तुम्हाला आता उदाहरणं सोडवताना दाब दिला जातो, बल दिलं जातं, क्षेत्रफळ विचारतात. क्षेत्रफळ दिलं, बल दिला तर दाब विचारतात. कुठलंही गणित सोडवताना नियम लक्षात घ्या, कुठल्याही 3 गोष्टी दिले तर चौथी गोष्ट आपल्याला काढता येते, कुठल्याही 2 गोष्टी दिल्या तर तिसरी गोष्ट काढता येते. त्यासाठी दिलेल्या गोष्टी व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. गिव्हन, त्याला आपण गणितामध्ये गिव्हन असे म्हणतो, दिलेल्या गोष्टी. मग काय काय दिलंय ते लिहून घ्यायचे आणि काय विचारलंय ते व्यवस्थित समजून घ्यायचं. कुठलंही उदाहरण आपल्याला सोडवता येणार असं नाही, असं होणार नाही. पहा, दाबाचे एकक युनिट ऑफ प्रेशर. दाबाचे एकक, आता जसं आपण बलाचं एकक पाहिलं मगाशी, काय आहे येईल सांगता? ठीक आहे, मी सांगते. न्यूटन. SI युनिट आहे. SI म्हणजे MKS मीटर किलोग्रॅम सेकंद आणि CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. ओके, मग दाबाचे युनिट ऑफ प्रेशर, बलाचे SI पद्धती तिथे लक्षात ठेवायचं, न्यूटन आहे. क्षेत्रफळाचे एकक मीटर स्क्वेअर आणि चौरस मीटर आहे. पहा, दाबाचं एकक. मग आता आपण तयार करू ना. मग आपल्याला दाबाचं एक प्रेशर काढायचं आहे. मग प्रेशर आपल्याला माहिती आहे, फोर्स कशामध्ये मोजतो आपण? फोर्स न्यूटनमध्ये. एरिया कशामध्ये मोजतो? आपला एरिया हा मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटरमध्ये असतो. मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटरमध्ये असतो. मग आपण काय करणार? प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला आपला? प्रेशर इज इक्वल टू युनिट काय झालं मग आपलं? SI पद्धतीत न्यूटन आहे आणि मीटर स्क्वेअर किंवा त्यालाच मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस. सगळ्यांना माहिती आहे स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर. म्हणून दाबाचे एकक झाले न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात ठेवायचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. N अपॉन M स्क्वेअर म्हणजेच त्याला आपण म्हणतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यालाच आपण काय म्हणणार? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यालाच पास्कल असेही म्हणतात. परीक्षेला असा प्रश्न NMMSला विचारला जातो. पास्कल हे टिंबचे युनिट आहे. मग पास्कल हे दाबाचे युनिट आहे. यालाच न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेही म्हणतात. पहा, हवामानशास्त्रात दाब. आता दाबाचा उपयोग पहा, हवेचा दाब किती, अशा आपण अनेकदा ऐकलं. आज हवेचा दाब जास्ती आहे, हवेचा दाब फुगवताना आपण दाब देतो. पहा, हवामानशास्त्र. ओके, हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार हे आहे. दाबाचे एकक काय? हवामानशास्त्रात पहा बरं का, दाबाचं. आता हे आपलं आहे रेग्युलर दाबाचं एकक आणि जेव्हा हवामानशास्त्रज्ञ वेगवेगळ्या हवामानाचे अंदाज वर्तवले जातात, त्या वेगवेगळ्या हवामानाचे अंदाज वर्तवताना त्यांचं जे दाबाचं एकक आहे ते बार आहे. याच्यात जंबल करायचं, घाईघाई आपण वाचतो, पण आपल्याला दिलेलं असतं हवामानशास्त्रात दाबाचे एकक टिंब हे आहे. त्यावेळेला आपण इथे चुकतो आणि घाईघाई न्यूटन पर. मग हा पण पर्याय देतात, हा पण पर्याय देतात आणि न्यूटन पण देतात, अजून एखादा देतील, पण आपल्या लक्षात एवढंच येतं, मग आपण इथे चूक करतो. मग अशी चूक होऊ नये म्हणून हे लक्षात ठेवायचे बार. आता बार म्हणजे काय? आता इथं पाहिले आपण, दाब म्हणजे पास्कल. दाबालाच काय म्हटलं जातं? न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल. मग हे जे हवामानशास्त्रातलं दाब वेगळा आहे का? तर हो. काय आहे? 1 बार, 1 बार.
म्हणजे ते तो दाब जास्तीचा आहे पहा. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. 1 दाब इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. दाब ही अदिश राशी आहे. मगाशी आपण पाहिलं होतं पहा काय, बल ही काय आहे, सदिश राशी आहे. म्हणजे त्याच्यात दिशा आणि परिमाण, याच्यात दिशा आणि परिमाण दोन्ही पण आहे. पण आदिश आणि सदिश समजून घ्या. आदिश म्हणजे ज्याच्यात फक्त परिणाम दर्शवले जाते आणि सदिश म्हणजे दिशा आणि दिशा सहित. आदिश म्हणजे दिशा नाही. पहा आदिश सदिश हे स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ओके. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. जेव्हा 1 बार असतो तेव्हा दाब, आपला साधा दाब, हा जो दाब आहे हा 10⁵ पास्कल असतो. दाब ही अदिश राशी आहे. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. प्रत्येक शब्दाची फोड करून सांगितलेलं आहे. न्यूटन पर हे तुमचं शाळेत पण झालेलं आहे, तरीसुद्धा आपण रिव्हिजन घेतो आहे, NMMSचे लेक्चर घेतो आहे. आणि यातला तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, तुम्हाला कोणत्या घटकांवर कॉन्सन्ट्रेशन करायला हवं, कोणकोणत्या पॉईंट, कशा आता तुम्हाला इथे प्रश्न उत्तर विचारले जाणार नाही, एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळं अभ्यास करताना अगदी डीप करावा लागेल. शिकवतानाही मी तसं पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लर्न करावं लागेल लक्षात राहण्यासाठी. स्थायूवरील ओके. आपले मगाशी दाबाचे प्रकार आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता पुढे पाहूया. पहा, क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब वाढतो. एरिया, आता एरिया दाबाची व्याख्याच पाहिली होतं, युनिट एरिया आपण पाहिले बरोबर, एकक क्षेत्रफळ. मग एखाद्या गोष्टीचं क्षेत्रफळ वाढलं की दाब कमी होणार निश्चितच, आणि क्षेत्रफळ कमी झालं की दाब हा वाढणारच. ओके. क्षेत्रफळ त्याच बलाला दाब वाढतो. आता पहा, स्थायूवरील दाब. मग स्थायू वस्तू आहेत, घन स्वरूपातल्या वस्तू आहेत. ओके. निश्चल अशा एका जागेवरच्या वस्तू आहेत. आणि मग स्थायूवरील दाब काय आहे, हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थावर हवेचा दाब असतो. आपण जे काही सगळं हवेत ठेवलेलं आहे, सगळीकडे हवेचा संपर्क आहे, सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतो. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. पहा, आता आपली स्लाईड मागे झाली, पुढे झाली. म्हणजे काय, मी काय केलं, थोडंसं इथं दाब दिला, पहा जोरात दाब दिला आणि असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि आपली स्लाईड जोरात दाब दिल्यामुळे लगेच स्लाईड म्हणजे स्थायू वस्तू आहे ती बदलली. हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळांवर अवलंबून असतो. स्थायू पदार्थ आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो. आता शाळेमध्ये त्या तुमचे याच्यावर भरपूर सारे प्रयोग घेतलेले असतील बरोबर. स्थायूवरील दाब. मग आता आपल्या शाळेमध्ये एखादे तुम्ही प्रयोग करून पाहिला असेल का किंवा नसेल. एक प्लास्टिकची बाटली तुम्हाला घ्यायला सांगतात, त्याच्यावर रबरी फुगा बसवा. तो द्रवाचा दाब आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी स्थायूचे जी उदाहरणं आहेत किंवा स्थायूवरील दाब काय असतो याचं प्रयोगशाळेमध्ये नेऊन वेगवेगळ्या प्रकारे काय करतात शिक्षक, प्रयोग करून स्थायूवरील दाब. किंवा आपले पुस्तकं आहेत पहा, एक फळी आहे, त्या फळीवर नुसती रिकामी 2 विटा ठेवलेल्या आहेत, एक फळी आहे, त्याच्यानंतर 4 पुस्तकं ठेवले, त्या फळीवर थोडासा दाब पडलेला आहे आणि तीच पुस्तकं असं क्षेत्रफळ कमी करून असं ही फळी आहे, 2 विटा आहेत, त्याच्यावर एक छोटीशी फळी ठेवली आणि पहिले रिकामी ठेवली, काहीच दाब दिलेला नाही, हवेचा दाब फक्त त्याच्यावर आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच फळीवर त्याच विटांवर आपण 4 पुस्तकं ठेवली, पण कशी ठेवली, 1 2 3 4 म्हणजे ती फळी बॅलन्स झाली. ओके. नंतर म्हणजे त्याच्यावरचा दाब आपण थोडासा काय केलेला आहे, एक क्षेत्रफळावरचा. आता काय केले पहा, ही 4ही पुस्तकं उचलून त्याच फळीवर एकावर एक ठेवली. आता ती फळी तुम्हाला अशी झुकलेली दिसेल, खाली वाकलेली
दिसेल, म्हणजे त्याच्यावरचा दाब वाढलेला आहे, प्रेशर वाढलेला आहे, हे झालं स्थायूवरील दाब. ओके. द्रवाचा दाब, प्रेशर ऑफ लिक्विड, दाब सगळीकडे असतो. द्रव पदार्थाचा दाब त्याच्या खोलीनुसार वाढत जातो तर उंचीनुसार कमी होतो. त्याची खोली जितकं आपण खाली जावं, खोली म्हणजे खाली, जितकं आपण तळाला जाऊ त्यानुसार द्रवाचा दाब खोलीनुसार वाढत जातो आणि उंचीनुसार कमी होतो. आता याचंही तुम्हाला शाळेमध्ये एक प्रयोग केलेला आहे पहा. एक काचेची, एक प्लास्टिकची बाटली घ्यायची, त्याला एक रबर बसवायचा, त्याला एक बुज बसवायचं आणि मग त्याच्या दाबाचं निरीक्षण करायला तुम्हाला शिक्षकांनी शिकवलं असेल. आता आपण इथे प्रयोग करू नाही शकत म्हणून तुम्हाला ते प्रयोग तुमच्या पुस्तकामध्ये प्रयोगाच्या कृती दिलेल्या आहेत. असे प्रयोग तुम्ही घरीही करू शकता, करून पाहू शकता. आणि प्रयोगामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रॅक्टिकली एखादी गोष्ट पाहिली तर ती आपल्या स्मरणात जास्ती राहते. आपल्याला जास्त काही त्याचं पाठांतर करायची गरज नाही, म्हणून प्रॅक्टिकल हे खूप महत्त्वाचे आहेत. काही प्रॅक्टिकल तुम्ही घरी सुद्धा करून, म्हणून तर प्रयोग वर्षातून एकदा आपल्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं. त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. वेगवेगळे असे आपल्या पुस्तकातले प्रयोग आपण करून पाहिले पाहिजे. याच्यातून आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडणार आहे. आपण हे प्रयोग करून पाहिले पाहिजे, वेगवेगळे प्रयोग आपण केले पाहिजे. आपण सायन्स शिकतोय म्हणजे आपण विज्ञानाच्या दिशेने पुढे चाललेलो आहोत. आपण सायंटिस्ट बनण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे काही शास्त्रज्ञ आपल्याला काय करतात, त्यांनी केलेले प्रयोग दाखवतात, पण ते प्रयोग आपण नुसते बघायचे आणि सोडून, तर त्याच्यावर देखील आपण वेगवेगळ्या अजून काही आयडिया येतील का असा विचार करायचा आहे. विज्ञान शिकणे म्हणजे नुसते व्याख्यापाठ करणं, परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवणं, याला विज्ञान शिकणं असं म्हणत नाही. विज्ञान म्हणजे तुम्ही स्वतः त्या कृती करायच्या आहेत. त्या कृती लहान मुलांनी आईवडिलांसोबत, शिक्षकांसोबत करायच्या, मोठ्या मुलांनी स्वतःहून काही प्रयोग करायचे आहेत, जे की खूप जीव घेणे नसतील, नाही तर करायला जाताना एक आणि होईल दुसरं, अशा प्रकारे काही करायचं नाही. छोटे छोटे प्रयोग शिक्षक घेत नसतील शाळेमध्ये, तुम्ही त्यांना म्हटलं पाहिजे, सर ह्या धड्यामध्ये हा प्रयोग दिलेला आहे, तो का नाही घेतला प्रयोगशाळेत? तो घेतलाच पाहिजे. प्रत्येक मुलांनी शाळेमध्ये डिमांड केली पाहिजे की आमचे हे प्रयोग झाले पाहिजेत, आम्हाला हे प्रयोग दाखवा. काही शाळेत तर प्रयोगशाळासुद्धा नाही आहेत. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. पण मुलांना प्रॅक्टिकली शिकवलं तर ते जास्त चांगलं समजतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि नसले शिकवत तर तुम्ही म्हटलं पाहिजे, सर हे घ्या, हे आम्हाला दाखवा, हे शिकवा. ओके. द्रवाचा दाब, प्रेशर ऑफ लिक्विड, द्रव पदार्थाचा दाब त्याच्या खोलीनुसार वाढत जातो तर उंचीनुसार कमी होत जातो. जेवढी खोली जाईल द्रव पदार्थाची तसा त्याचा दाब वाढत जातो आणि त्याची उंची, जेवढी उंची आहे द्रवाची तेवढी त्याचा दाब कमी होत जातो. वायूचा दाब, आता आपण पाहिलं स्थायूचा दाब, स्थायू पदार्थावरील दाब, लिक्विड पदार्थावरील दाब, प्रेशर. आता आपण पाहणार आहोत गॅस प्रेशर. ओके, एक मिनिट हां. गॅस प्रेशर, पहा. गॅस प्रेशर, वायूसुद्धा द्रवाप्रमाणे ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब देत असतो. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू अशी संज्ञा आहे. पहा, द्रव, द्राव्य, द्रायू ह्या कन्सेप्ट समजून घ्या पहिले. द्रव, द्राव्य, द्रायू. आता पहा, द्रायू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सगळे द्रव पदार्थ. मग द्रव पदार्थ पाणी आहे, दूध आहे, तेल आहे, बरोबर. अजून काय द्रव पदार्थ आहेत ते सगळे द्रव पदार्थ. आणि वायू म्हणजे हवा. ओके, यांना द्रायू म्हणतात. फ्लुइड म्हणतात त्याला. फ्लुइड म्हणजे त्याच्यामध्ये हवा पण आहे, द्रव पण आहे, अशी संज्ञा आहे. मग ही एक महत्त्वाची संज्ञा आहे द्रायू. माशी परीक्षेला खाचाखोचा म्हणजे असे प्रश्न जे आहेत व्याख्येतूनच विचारले जातात. सर्व द्रायू आणि वायू यांना सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू असे म्हटले जाते. पहा, वायूसुद्धा द्रवाप्रमाणे ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब देत असतो. वायू पण काय करतो? ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्याच्यावर तो दाब देतो. फुग्याचं उदाहरण पाहिलं आपण, फुगा फुगवतो म्हणजे फुग्यामध्ये काय भरतो? हवा भरतो, बरोबर. हवा भरतो म्हणजे त्याच्यात दाब निर्माण होतो. मग पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागाच्यावर, भिंतीवर, तळावर, आतून दाब
मग पात्र आहे, एखादं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय वायूचा दाब दिलेला आहे, मग त्याचा सर्व पृष्ठभाग वरचा, खालचा, तळाचा, कडेचा बंदिस्त अशा असलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये सर्व दाब सर्व दिशांना कसा असतो, सर्व दिशांना सारखाच असतो. पहा, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. वायूचा दाब सर्व दिशांना टिंबटिंब असतो. वायूचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो, हे लक्षात ठेवायचे. काय, वायूचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो, सम असतो. आता हे झाले 3 प्रकार. हा झाला स्थायूचा दाब, द्रवाचा दाब म्हणजेच त्याला आपण काय म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि प्रेशर ऑफ लिक्विड, त्याच्यानंतर स्थायूवरील दाब आणि तिसरा जो पॉईंट आहे तो आहे गॅस प्रेशर. आता पुढचा जो आहे वातावरणीय दाब. व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वातावरणाचा दाब असतो. आपण ज्या याच्यामध्ये राहतो त्याच्या सगळं वरती कुठे आहे, वातावरण आहे. मग आता हे वातावरण, जलावरण, शिलावरण हे सगळं तुम्हाला भूगोलमध्ये आहे. पहा, याचाही तुम्हाला म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास करताना गव्हर्नमेंटनी इतका विचार केलेला आहे, पुस्तकं छापताना 1ली, 2री, 3री, 4थी रिलेटेड आहेत. पहा, जर 1ली, 2री, 3री, 4थी व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला, 5वी सोपं जातं, 6वी, 7वी चट 10वीत गेल्यावर अभ्यास करू, चट 9वीत बघता येईन, आताशी 8वी आहे, काय एवढं टेन्शन घ्यायचं असं म्हटलं तर आपल्याला डिटेल नॉलेज कळायला पुढे अवघड जाणार आहे. सगळ्या बेसिक गोष्टी शिकवत अ पासून शिकतो आपण. बालवाडीमध्ये अ शिकतो, ए शिकतो आणि मग हळूहळू आपण शब्द वाचायला लागतो, वर्ड्स तयार करतो, वर्ड्स नंतर आपण सेंटेन्स करतो, सेंटेन्स नंतर पॅरेग्राफ असतो, पॅरेग्राफ नंतर आपण लेसन वाचायला लागतो, लेसनवरील प्रश्न उत्तरं देतो, मग पुस्तकं अख्खे वाचायला लागतो. असं करत करत आपलं शिक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तितकंच महत्त्व आहे. तुम्ही सायन्स शिकता, सायन्सचा भूगोलाशी संबंध आहे, भूगोलाचा इतिहासाशी आहे, इतिहासाचा आपण जीवन जगताना जे नागरिकशास्त्र आहे, जे अर्थशास्त्र आहे, जे राजकारण आहे, ते सगळं आपलं नागरिकशास्त्रामध्ये आहे. प्रत्येक विषय तितकाच महत्त्वाचा आहे आणि हे विषय जर तुम्ही डीप शिकलात, ह्या विषयांचं जर आकलन केलं तर कोणीही तुम्हाला नॉलेजपासून व्यवस्थित नॉलेज घ्यायचे. परीक्षेसाठी ना पास होण्यासाठी अभ्यास करायचा नाही. मला 90 मार्क पडले, मला 95 मार्क पडले, तुला जर काहीच कळलं नाही तर त्या 95 मार्काचा उपयोग तुम्हाला त्या गोष्टी कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पृथ्वीवर आता पहा वातावरणीय दाब. मग वातावरण म्हणजे काय हे सगळं आहे. पहा, तुम्हाला 5वीला आहे, 7वीला आहे. हवा म्हणजे काय, हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत, जमिनीमध्ये काय काय आहे, जमीन कुठं आहे, किती खोल आहे, हे सगळं भूगोलामध्ये आहे की नाही. तुम्ही आठवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं आहे, ह्याचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपण MPSC UPSCचा बाऊ करतो, याच्या व्यतिरिक्त काहीच परीक्षेला येत नाही. पहा, उगाचच खूप अवघड आहे MPSC. जी मुलं 1ली ते 10वी 12वीपर्यंतचा डिटेल अभ्यास करतात, त्यांना बेसिक कन्सेप्ट कळतात, तीच मुलं MPSC UPSC क्रॅक करतात. कारण बेसिक नॉलेज त्यांना मिळालेलं आहे, कशातून काय बनतं, कशापासून, आणि सगळ्या विषयांचा एकमेकांशी संबंध असतो. जसं आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकजण महत्त्वाचं असतं. पहा, कोणतीही व्यक्ती फॅमिलीतली नसेल तर आपल्याला घर सुनं वाटतं, आपल्याला त्याच्याशिवाय करमत नाही किंवा आपलं जीवन अधुरं असतं. तसं प्रत्येक विषय हा एकामेकाशी रिलेटेड असतो. याचं त्याच्याशी, त्याचं त्याच्याशी काही ना काही रिलेशन असतंच. आणि ते रिलेशन जर आपण एक विषय नाही शिकला तरी आपला दुसऱ्या विषयावर परिणाम होत असतो. आपल्या फॅमिलीचंच उदाहरण घ्यायचं आहे. पहा, वातावरणीय दाब. पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. कसे आहे, हवे आहे पृथ्वीवर, सगळीकडं हवा आहे, वात आहे. या आवरणालाच आपण वातावरण. वात म्हणजे हवा, मराठीमध्ये समानार्थी हवेला शब्द आहे वात. काय आहे, वात म्हणजे हवा. मग हवेचं आवरण आहे, या आवरणालाच आपण वातावरण असे म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. त्यापुढे सुमारे 400 किलोमीटरपर्यंत ते अतिशय विरल स्वरूपात असते. पहा, पृथ्वीचा पृष्ठभाग. आता पृष्ठभाग म्हणजे खालचा भाग. मग याच्या 16 किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंत वातावरण आहे. मग त्याच्या पुढे काय काय आहे हे भूगोलमध्ये आपण पाहिलेलं आहे. 16 किलोमीटर उंचीपर्यंत, 16 किलोमीटर म्हणजे इथून जवळजवळ
आता माझ्या घरापासून किंवा माझ्या ह्या स्कूलपासून इकडच्या पुण्याच्या रोडला धरलं आपण तर जवळजवळ कामरगावपर्यंत, इथून कामरगावपर्यंत जेवढी लांबी आहे तेवढी उंच ही फक्त लांबी आहे. मग अशी लांबी उभी करायची, ती म्हणजे हवेचा उंचीपर्यंत हे वातावरण आहे. त्यापुढे 400 किलोमीटर म्हणजे इथून आंध्र प्रदेश पर्यंत हे अतिशय विरल स्वरूपात आहे वातावरणाचा दाब तिथे, पण कसं आहे, कमी अधिक प्रमाणात आहे, विरल आहे. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हटले जाते. हवेमुळे जो दाब निर्माण झालाय त्याला वातावरणीय दाब असे म्हटले जाते. पहा, कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का? समजते सगळ्यांना? ओके. हवेचा दाब आता आपण पाहिला मगाशी. हवेचा दाब हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर आहे. हवेचा दाब म्हणजे काय? वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर आहे. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला पहा, फोर्स लागलं की काय झालंय? समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. समुद्र सपाटीचा हवेचा दाब वेगळा असतो. पहा, समुद्र सपाटीला जर आपण गेलो तर तिथला जो हवेचा दाब आहे त्याला 1 ॲटमॉस्फिअर म्हणतात. वातावरणीय दाब. ओके. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचा दाब. मग हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर म्हणतात. लक्षात ठेवा, व्हॉट इज 1 ॲटमॉस्फिअर? 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? तर समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर म्हणतात. हवेचा दाब हे टिंबटिंब आणि टिंबटिंब यांचे गुणोत्तर आहे. मग हवेचा दाब हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर आहे, किंवा वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर म्हणजे टिंबटिंब होय. मग वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे हवेचा दाब होय. ओके. जसे जसे समुद्र सपाटीपासून वर जाऊ, जसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसा हवेचा दाब कमी होतो. हे लक्षात ठेवा. समुद्र सपाटीपासून जसे उंच जावे तसे हवेचा दाब कमी होतो. समुद्र सपाटीपासून जसे खाली यावे तसे हवेचा दाब वाढत जातो. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हवेचा वाढत जातो. पहा. ओके. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय आपण पाहिलं, समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेचा दाब. मग आता फॉर्म्युला पाहूया. काय आहे सूत्र? 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती? 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 बार. ओके. म्हणजे 101 × 10⁻³ 101 गुणिले 10⁻³ 10⁻³ म्हणजे 10 किती शून्य? 3 शून्य. 1 ॲटमॉस्फिअर 1 10चा पहिला 10चा दुसरा 10 म्हणजे किती? 10चा शून्यावा घात. शून्यावा घाताची किंमत 1 असते. लक्षात ठेवा, कोणत्याही शून्यावा घाताची शून्यावा घाताची किंमत 1 असते. मग 10चा पहिला म्हणजे 10, 10चा दुसरा म्हणजे 10 गुणिले 10 स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. 10चा तिसरा म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 10,000. मग 101 गुणिले 10⁻³ बरोबर 1 बार बरोबर 10⁻³ मीटर बार. ओके. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 × 10⁻³ इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10⁻² मीटर बार. ओके. 1 मीटर बार इज इक्वल टू, आता इथे इज इक्वल टूचं साईन नाही आहे. पहा, समरूपता म्हणजे थोड्याफार फरकाने 1 मीटर बार समरूप म्हणतात त्याला मराठीमध्ये. त्याच्यासारखे थोडेफार एकदम इज इक्वल टू म्हणजे तंतोतंत बरोबर तेवढंच, पण इथं आहे काय म्हणतात त्याला? समरूप म्हणजे त्याच्यासारखे थोडेफार. 1 मीटर बार इज इक्वल टू 10⁻⁵ पास्कल. 10⁻⁵ पास्कललाच म्हणतात हेक्टोपास्कल. आता पास्कल 2-3 वेळा आलं. पास्कल या शास्त्रज्ञाने शोध लावलेला आहे म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे पास्कल. 1 मीटर बार इज इक्वल टू 10⁻⁵ पास्कल हेक्टोपास्कल. 10⁻⁴ मीटर बारलाच हेक्टोपास्कल असे म्हणतात, म्हणजे 10⁻⁴ पास्कल. वातावरणीय दाब. वातावरणीय दाब मीटर बार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये सांगितला जातो. हे लक्षात ठेवा. आता हवेचा दाब. ओके. काय आहे मग लक्षात ठेवायचं हे IMP. व्हेरी IMP. ओके. यालाच तुम्ही VIMP असंही म्हणू शकता. VVIMP व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वातावरणीय दाब मीटर बार किंवा हेक्टोपास्कल
त्याला शॉर्टमध्ये HPA या एककामध्ये मोजला जातो. प्लावक बल किती बल आहेत, नको नको केलं, एवढे फोर्स असतात का मॅडम कुठं, तर हो असतात. आता हा कोणता बल झाला, प्लावक बल. आता प्लावक बल म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बियॉन्ड फोर्स. काय म्हणतात, बियॉन्ड फोर्स. पाण्यात किंवा अन्य द्रवात, पाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा अन्य कुठलंही लिक्विड असू द्या, द्रव असू द्या, अन्य कुठलंही द्रव असू द्या, किंवा वायू असू द्या, वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेल्या बलाला प्लावक बल असे म्हणतात. ओके, पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेल्या बलाला प्लावक बल असे म्हणतात. आता एक उदाहरण पहा, पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. प्लॅस्टिकची एक रिकामी बाटली घ्या, तिचे झाकण घट्ट बसवा आणि ही बाटली पाण्यात टाकून पहा. झाकण बसवल्यावर काय होणार आहे, निश्चितच ती बाटली पाण्यावर तरंगणार आहे. ती ढकलली तरी बाटली वर येऊन, आपण तिला किती ढकला, झाकण लावलेलं असलं तरी ती परत वर येणार आणि पाण्यावर तरंगणार आहे. प्लास्टिकचा पोकळ चेंडू घेऊन, पण पोकळ घ्यायचा आहे, जड नाही, मग पोकळ चेंडू घ्यायचा आहे, तोही पाण्यात आपण टाका, तो पाण्यावर तरंगेल. त्याला परत बुडवा, परत तो आपण हात काढला की वर येणार. हे असं का होतं किंवा हे काय आहे. आता प्लॅस्टिकची बाटली काय करा, काठोकाठ भरून झाकणाने घट्ट भरा. आता काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे, पण पाण्याची बाटली मगाशी रिकामी होता तर घट्ट लावायची आहे आणि पाण्यात सोडा. बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल. आता काय होतंय, पाणी आहे पहा, आणि पाण्याच्या आत ती मगाशी पाण्यावर होती कारण ती रिकामी होती, आणि आता ती पाण्याने भरलेली आहे, ती जड झाली आहे, ती पाण्याच्या खाली आपल्याला तरंगताना दिसेल पहा. मग आता हे प्लावक बल काय आहे, तर प्लास्टिकची रिकामी बाटली आणि चेंडू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात, पण भरलेली बाटली पाण्याच्या आत तरंगते. ती पूर्ण बुडत नाही पहा, तळाला नाही जात पहा, अशी तिरकी. घरी प्रयोग करून पहा, एक बादली घ्या किंवा एक गमिलं घ्या, पातेलं घ्या, त्याच्यामध्ये असा बाटल्या सगळ्यांच्या घरात असतात आणि असं पाण्याशी खेळायला सगळ्यांना आवडतं. मग हा प्रयोग करून पहा, प्लावक बल काय आहे तुमच्या लक्षात येईल. याचा अर्थ पाणी भरलेल्या बाटलीच्या खालच्या दिशेने प्रयुक्त बल म्हणजेच FG म्हणजेच गुरुत्व बल हे त्याच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते, संतुलित झाले, आणि बल त्याच्यामध्ये जे बल आहे त्याला म्हणतात FB म्हणजे बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड फोर्स म्हणजे प्लावक बल. त्या बलाला म्हणतात, जी खालची पाण्याने भरलेली बाटली आहे आणि त्याच्यामध्ये पहा खालून गुरुत्वीय बल फोर्स करत असतं, वरतून प्लावक बल असतं. मग हा प्रयोग घरी करून पहा, तो प्रयोग तुम्ही नीट वाचा, तुम्हाला हा प्रयोग लक्षात येईल. त्यालाच म्हणायचं प्लावक बल. वस्तूचे आकारमान पहा, वस्तू आकाराने मोठे असेल तर ती वस्तू तुम्ही द्रवात टाकली तर वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. निश्चितच वस्तू मोठी आहे, बल जास्त असणार. द्रवाची घनता, जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त, हे पण महत्त्वाचं आहे. द्रवाची घनता म्हणजे वस्तू किती जड आहे त्याची घनता किती आहे, आकारमान पण महत्त्वाचं आहे, त्याचा जडपणा पण महत्त्वाचा आहे, तितकी घनता प्लावक बल जास्त असते. आर्किमिडीजचे तत्व. आता आर्किमिडीज हे खूप महत्त्वाचे आणि मोठे महान शास्त्रज्ञ आपल्या विज्ञानामध्ये, गणितामध्ये होऊन गेलेले आहेत पहा. आर्किमिडीजचे तत्व, त्यांचं नावच दिलेलं आहे त्या प्रयोगाला, प्लावक बल किंवा आर्किमिडीजचे तत्व. पहा, एखादी वस्तू द्राव्यूमध्ये, द्राव्य म्हणजे मगाशी पाहिले आपण, आता इथं द्रवरूप पदार्थ नाही, द्राव्य म्हणजे द्रव आणि हवा अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते, हे आपण पाहिले. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्राव्यूच्या वजना इतके असते. तर आता आर्किमिडीज या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलं, पहा हे थोर शास्त्रज्ञ आहेत आर्किमिडीज. मग यांनी सांगितलं ठीक आहे, पाणी बाजूला सारलं, त्याच्या घनता आहे, आकारमान आहे, पण ते किती असतं, तर त्यांनी सांगितलं, त्यांनी जे बाजूला सारलेलं द्राव्य आहे त्याच्या वजना इतकं असतं ते. आर्किमिडीजचा परिचय. कोण आहेत, आत्ताच मी सांगितलं, ख्रिस्तपूर्व आहेत, 2 ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्त 287. आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ होते, ग्रीकमधले होते, प्रखर बुद्धीचे गणितज्ञ होते. ते मी तुम्हाला सांगितलं, गणितामध्ये पण त्यांचं काय आहे, नाव आहे. आणि
चे मूल्य त्यांनी आकडेमोड, गणिताचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले. भौतिकशास्त्रात तरफ सगळ्यांना माहीत आहे, कप्पी माहीत आहे, चाके माहीत आहे. या संबंधीचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. हे कोणी शोधले? आर्किमिडीजनी. भूमिती व यांत्रिकीमधली म्हणजे भूमिती म्हणजे जॉमेट्री या त्याचे काम प्रसिद्ध होऊन गेले. बाथ टबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर ते आंघोळीला गेले. आपण पण रोज आंघोळ करतो, पण आपल्या कधी असं लक्षात येत नाही. आता लक्षात येईल त्यांनी सांगितल्यावर, अरे हा खरंच असं होतं. मग ते स्वतः आंघोळीसाठी गेले. बाथ टबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांनी वरील तत्वाचा शोध लावला. आंघोळीला गेले आणि बाथ टबमध्ये उतरले असतील, उतरल्यावर बाथ टब भरलेला असेल आणि भरलेल्या बाथ टबमधलं पाणी सांडलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं इथं काहीतरी आहे. पाणी सांडल्याबरोबर किती बाहेर पाणी सांडलं याचा शोध त्यांनी घेतला. त्याला म्हणायचं आर्किमिडीजचे तत्व. हा प्रयोग आपण घरी करून पाहू शकतो. आणि ते ओरडत ओरडत बाहेर पळत आले. युरेका युरेका युरेका. युरेका म्हणजे मला मिळालं, मला मिळालं, मला मिळालं, म्हणजे मला सापडलं, काहीतरी सापडलं. ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते. सायंटिस्ट लोक असेच असतात पहा. इतकं वेड असतं की एखादी गोष्ट सापडली मिळाली का त्यांना कशाचंही भान राहत नाही. तन मन धनात ते काम करतात. ओके, आर्किमिडीजचं तत्व. मग त्याचा एक प्रयोग तुमच्या पुस्तकात दिलेला आहे किंवा उद्या आंघोळ करताना प्रत्येक जणांनी तुम्ही जी बादली भरून घेता त्या बादलीमध्ये जग टाकून पहा. तो जग बुडवताना गच्च काठोकाठ बादली भरायची आहे आणि ते जग बुडवताना तुमच्या लक्षात येईल की त्या बादलीतलं पाणी बाहेर पडतं. मग ते किती बाहेर पडतं, काय पडतं याचा शोध तुम्ही आर्किमिडीज सारखा घ्यायचा आहे. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. आता एखाद्या पदार्थाची घनता काढायची असेल आपल्याला तर त्या पदार्थाचं वस्तुमान आपल्याला माहीत असायला हवं, आकारमान माहीत असायला हवं. घनतेचे एकक SI मध्ये हा I कॅपिटल असतो, S पण कॅपिटल असतो. घनतेचे एकक SI पद्धतीत किलोग्रॅम मीटर क्यूब आहे. किलोग्रॅम पर. वस्तुमान किलोग्रॅममध्ये मोजतो ना आपण. साखर आणली किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅम. आणि आकारमान मीटर, किती मीटर आहे. ओके, म्हणून किलोग्रॅम. SI म्हणजे MKS. पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी पडतो. पदार्थ किती शुद्धतेचा आहे हे ठरवण्यासाठी घनता हा गुणधर्म उपयोगी पडतो. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या तुलनेत व्यस्त केली जाते. आता सापेक्ष घनता म्हणजे काय? पदार्थाची शुद्धता ठरवताना पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. व्यक्त केली जाते. पहा, सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही. सापेक्ष घनतेला एकक नाही, कारण समान राशी आहेत. समान राशी असल्यावर एकक कट होतं. समजा मीटर असं असेल तर ते कट होतं ना, म्हणून त्याला समान राशीचे असल्यामुळे त्याला एकक नाही. प्लावक बल झाले. आता ही उदाहरणं तुम्ही सोडवली आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण थोडेसे अजून 2-4 उदाहरणं घेऊयात. उदाहरणं तुम्ही घरी सोडवले असतील आणि परीक्षेला NMMSला अशी मोठी मोठी उदाहरणं येत नाही, पण तरीसुद्धा तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत ते तुम्ही त्याचे पण तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. फॉर्म्युले परीक्षेला येतात NMMSला. कुठलाही फॉर्म्युला याच्यावर ह्या प्रकरणामध्ये फोर्स अँड प्रेशरमध्ये जास्त काही विचारलं जात नाही. ह्याच्यावर फॉर्म्युलेच विचारतात. त्यामुळं आणि कशाचं आकारमान वाढलं तर कमी होतं हे विचारतात, घनता विचारतात. त्याचा अभ्यास करा. दाबाचे SI पद्धतीतील एकक आत्ताच मी सांगितलं. सांगा काय आहे दाबाचे एकक? SI मध्ये आपण पाहिलं ना, दाब फोर्स इंटू एरिया. मग ते कशामध्ये मोजतो आपण? दाबाचे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय येणार त्याचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर दाबाचे एकक. विद्युत भारित वस्तू टिंबटिंब बलाने प्रभाररहित कागदाच्या तुकड्यांना आकर्षित करते. विद्युत भारित वस्तू आपण पाहिलं. विद्युत भारित म्हणजे त्याच्यामध्ये विद्युत स्थितिक बल. ओके, विद्युत स्थितिक बलाच्या साहाय्याने आकर्षित करते. पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू संदर्भात खालीलपैकी अचूक विधान लिहा. काय आहे? पाण्यावर वस्तूचे वजन कमी आहे.
वस्तूची सापेक्ष घनता 1 पेक्षा जास्त आहे, वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे, वस्तूची घनता जर पाण्यापेक्षा जास्त असती तर वस्तू पाण्यात बुडेल, बर्फ पाण्यावर तरंगतो का बुडतो, वस्तूचा आकार चपटा आहे. कोणती गोष्ट अचूक विधान लिहा. मग काय येईल अचूक विधान? वस्तूची सापेक्ष घनता 1 पेक्षा जास्त आहे. ड्रॉपर पंपमधून द्रव्याचे वहन. ओके, काय आहे? ड्रॉपर किंवा पंपामधून द्रव्याचे वहन. मग कसं होतं? कुठल्याही पंपामधून द्रव्याचे वहन कसं होतं? वहन म्हणजे वाहने. प्रयुक्त बल दट्ट्याच्या दिशेचे वहन कमी दाबाकडून जास्त दाबाकडे नाही, तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. जिकडे जास्त दाब आहे त्या दाबाकडून कमी दाबाचे वहन होते. हेही तुम्ही घरी करू शकता. पुढे दर्शवलेल्या आकृतीत द्रव्याचे वहन टिंब दिशेत होईल. पहा, आता हा द्रव आहे, हा कुठून कुठं वाहील बरं? उंचीच्या भागाकडून कमी उंचीच्या का कमी उंचीकडून? घरामध्ये नळ आपले वर असतात का खाली असतात? टाकी पाण्याची वर असते. पाण्याची टाकी कोणाची अशी असते का खाली आहे वरती? टेरेसवर पाण्याच्या टाक्या का लावतो आपण? कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला? मग काय असणार आहे? पाण्याचे वहन. मग द्रवाचे वहन आहे, काहीतरी द्रव आहे आणि तो पाणी समजूया आपण, आणि नेहमी उंच भागाकडून कमी भागाकडे, म्हणजे सी कडून बी कडे, बी कडून ए कडे. ओके. बोटांच्या साहाय्याने टाचणी कागदात टोचताना काय होणार आहे? बोटांच्या साहाय्याने टाचणी टोचायची आहे आपल्याला कागदावर. आपण प्रयोग करतो, कितीतरी वेळा असे प्रयोग केलेले आहेत आणि आपल्या बोटाला लागलेलं आहे, टोचलेलं आहे, दुखावलेलं आहे, रक्त आलेलं आहे. टाचणीचा बोटावर पडणाऱ्या दाबापेक्षा टाचणीचा कागदावर पडणारा दाब जास्त असतो. बोटांच्या टाचणीवर पडणारा दाब टाचणीच्या कागदावरील दाबापेक्षा जास्त असतो. टाचणीच्या टोकावर व डोक्यावर समान दाब असतो. नाही, टाचणीच्या कागदावर दाब पडत नाही. काय असेल सांगा पटकन? टाचणीच्या बोटावर पडणाऱ्या दाबापेक्षा कागदावर पडणारा दाब जास्त असतो. बोटावर म्हणून कागदावर म्हणून आपल्याला दुखतं. पहा, खिळा आहे. खिळा आपण नेहमी टोकाकडचा भाग भिंतीत घालतो, लगेच ठोकला जातो, पण ती गोल बाजू असते खिळ्याला चपटी, ती जर ठोकायचा प्रयत्न केला तर आपल्याला दाब जास्त द्यावा लागेल, खिळा ठोकला लवकर जाणार आणि कुचीदार भागाकडून पटकन ठोकला जातो. जेव्हा वायूने भरलेला फुगा हवेत खूप उंच जातो तेव्हा त्याचे आकारमान वाढते. सांगा कारण काय होतं? वायूने भरलेला म्हणजे हवेने भरलेला फुगा आहे, हवेत खूप खूप उंच जातो तेव्हा त्याचे आकारमान वाढते. कारण उंच ठिकाणी हवेचा दाब खूप कमी असतो. काय येईल उत्तर? सगळंच आहे ना. पहा ना, उंच ठिकाणी हवेचा दाब कमी असतो, फुग्यातील वायूचा दाब बाहेरील दाबापेक्षा वाढतो, उंच ठिकाणी हवा विरळ असते, म्हणजेच वरील सर्व. हे सर्व बरोबर आहे. ओके. आपण आज 10 प्रश्न पाहिलेत. शिकवताही भरपूर प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. प्रश्न कसे सोडवायचे, अभ्यास कसा करायचा, या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे अभ्यास करा व्यवस्थित आणि NMMS परीक्षा क्रॅक करा. ह्याचा उपयोग तुम्हाला शाळेच्या पुस्तकाच्या म्हणजे पाठ्यपुस्तकातल्या किंवा क्रमीण पुस्तकातला जो सिलेबस आहे तोच सिलेबस आहे, त्यामुळं शाळेलाही पेपर्समध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. अशा पद्धतीने आज आपण लेक्चर थांबूया. लेक्चर आवडले असल्यास कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू.